नवनाथ भक्तिसार अध्याय 4. हिंगळा देवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ निघाले. वाटेत घनदाट अरण्य लागले. तेथेच झाडीच्या मागे शेकडो हात रुंद आणि उंच असा मोठा दरवाजा त्यांना दिसला. त्या द्वाराचे रक्षण करणारे 8 भैरव होते. त्यांनी मच्छिंद्राची परीक्षा पाहावी म्हणून त्यांच्यासमोर एकदम गोसाव्याच्या रूपात ते प्रगट झाले आणि त्याला विचारले, "काय रे ब्रह्मचार्या, कोठे जात आहेस?" मच्छिंद्रनाथ म्हणाले, "मी हिंगला देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही पण येता का?" तेव्हा ते म्हणाले, "अरे, आम्हीच या देवीचे द्वारपाल आहोत. इथं येणाऱ्याला त्याच्या पाप पुण्याचा झाडा द्यावा लागतो. तुझे पाप पुण्य सांग आणि आज जा." त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, "मी पाप आणि पुण्य हा भेदच मानत नाही, जाणत नाही. सर्वच कर्म मी ईश्वरार्पण केली आहेत. आता कुठले पाप आणि कुठले पुण्य? चला, मला जाऊ द्या." ते भैरव रागावले आणि बोलले, "अरे, देह आहे तोवर देहाचे प्रारब्ध कर्म कोणाला सुटले आहे का? जोवर देह प्रारब्ध आहे तोवर काहीतरी पाप पुण्य हे होणारच. आणि तू कपटाने खोटे बोलतोस, तर तुला शक्तीचे दर्शन होणार नाही." मच्छिंद्रनाथ हसून म्हणाले, "प्रत्यक्ष यम व शंकरही ज्या ब्रह्मस्थितीपुढे निष्प्रभ ठरतात, त्या स्थितीत मी आहे. तिथं तुम्हा शूद्रांच्या दमदाटीला कोण भितो?" त्याचे हे बोलणे ऐकून 8ही भैरव नाना प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन त्याच्यावर धावून गेले. पण मच्छिंद्राने चिमूटभर भस्म घेतले व सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन करून ते भस्म वज्रपंजर मंत्र म्हणून आपल्या भाडी लावले, म्हणजे आपल्या कपाळी लावले. त्याच वेळेला मच्छिंद्रनाथ वज्रासारखा कठीण झाला आणि त्या भैरवांना म्हणाला, "या युद्ध करायला या. तुमचा काय पराक्रम आहे तो दाखवा, नाहीतर कोरड्या विहिरीत जीव द्या." भैरवांनी आयुधे सावरली आणि त्यांच्यावर भयंकर मारा केला. पण सर्व शस्त्रे बोथड होऊन परत गेली. मच्छिंद्रनाथ जशाचा तसा उभा. मग वायू, मोहिनी, इंद्र, नाग, ब्रह्मा, रुद्र, दानव, कृतांत इत्यादी देवता ज्याच्यावर आहेत अशी भयंकर अस्त्र भैरवांनी त्यांच्यावर फेकली. तेव्हा प्रलय होणार की काय असे वाटू लागले. पण मच्छिंद्राने भस्म मंत्रून प्रत्येक अस्त्रावर प्रतिअस्त्र योजून भैरवांचे सर्व अस्त्रबल विफल करून टाकले. त्याचबरोबर वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकले. तेव्हा सर्व भैरव भूमीवर पडले. त्यांचे प्राण कासावीस झाले व ते निचेष्ट पडले. तिकडे हिंगळा देवीने म्हणजेच अंबेने आपल्या मुख्य 5-7 मातृकांना युद्धाची वार्ता समजून घेण्यासाठी पाठवले. त्या परत गेल्या व त्यांनी देवीला युद्धाचे वृत्त सांगितले. तेव्हा देवीने सर्व मातृगणांना मच्छिंद्राला मोह पाडण्यासाठी पाठवले. त्यांचा समुदाय अरण्यातून येत आहे असे पाहताच मच्छिंद्राने विलक्षण तऱ्हेने कामशर योजून मोहनास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्या सर्व दासींना स्वतःची स्मृतीच न राहून त्या वेड्यासारखे नाना प्रकार करू लागल्या. त्या नाचत ओरडत हातवारे करत गाणे गाऊ लागल्या. मग मच्छिंद्राने त्यांच्यावर विद्यागौरव अस्त्राचा उपयोग केला आणि वातास्त्र सोडून त्या मातृकागणांची वस्त्रे त्यांच्या शरीरावरून सुटतील व दूर उडून जातील असे केले. त्याप्रमाणे त्यांची वस्त्रे उडून गेली व त्या वस्त्रहीन अवस्थेतच बेभान होऊन नाचू लागल्या. त्यानंतर मच्छिंद्राने क्रियाशक्तीने त्या प्रत्येकीला समोर दिसतील असे अनेक सुंदर पुरुष निर्माण केले व त्याचवेळी त्या मातृकांवरील मोहनास्त्र आवरून त्यांचे देहभान त्यांना परत प्राप्त करून दिले. मातृका भानावर आल्या. पाहतात तो समोर कितीतरी तरुण सुंदर पुरुष
व त्या मात्र विवस्त्र. त्यामुळे त्या अतिशय लज्जित होऊन पुन्हा सैरावैरा पळत देवीकडे निघाल्या. जाता जाता त्यांनी 8ही भैरव निश्चेष्ट पडलेले होते हे पाहिलं. त्या देवीजवळ तशाच नग्नावस्थेत धावत गेल्या. तेव्हा अंबेने विचारले, हे ग काय, सगळ्यांची वस्त्रे कुठे गेली? त्यांनी लज्जेने चूर होऊन सर्व काही जसे घडले तसे सांगितले. त्या म्हणाल्या, माते, आमची पुण्याई संपली म्हणूनच ही स्थिती झाली. तू सुद्धा हे स्थान सोड. आता तो गोसावी येईल आणि तुला त्रास देईल. एवढे धैर्यशाली व श्रेष्ठ अष्टभैरव तरीही ते त्याच्यासमोर निश्चित पडले आहेत. तो गोसावी साधासुद्धा दिसत नाही. प्रत्यक्ष सूर्यच आलाय. जसे काही 11 रुद्र एका ठिकाणी आलेत. तो सर्व पंचमहाभूते सुद्धा ग्रासून टाकील. त्या चाचरत आणि घाबरत असे बोलत होत्या. तेवढ्यात एक ओरडली, आला तो पहा जोगी आला. त्या सरशी सगळ्या घाबरून ओरडल्या. तेव्हा देवीने प्रथम मायाशक्तीने सर्वांना नवी वस्त्रे दिली व त्यांना धीर देऊन ध्यानदृष्टीने पाहिले. देवी म्हणाली, अहो, हा तर उपरिचर वसूचा पुत्र मच्छिंद्रनाथ, म्हणजे ऋषी कवी नारायण. तुम्ही भिवू नका. चला, आपण त्याला दर्शन देऊ. चला माझ्या पुढे. असे ध्यानदृष्टीने त्याला ओळखून जेव्हा अंबा म्हणाली, तेव्हा सर्वजणी धीर करून पुन्हा निघाल्या. देवीने मच्छिंद्राला दर्शन दिले. तो लगेच तिच्या चरणी नत झाला. देवीने त्याला उचलून मांडीवर घेतले व म्हटले, बाळा, फार उत्तम पराक्रम केलास. या भैरवांना आता जागृत कर. तेव्हा मच्छिंद्राने अस्त्र आवरून घेतले. भैरव उठून उभे राहिले व मच्छिंद्रनाथांची स्तुती करू लागले व म्हणाले, मार्तंड पर्वतावर मिळालेल्या सिद्धीची परीक्षा घ्यावी म्हणून याला आम्ही अडविले, पण त्याने आमचाच पराभव केला. देवीने मच्छिंद्राला म्हटले, बाळा, मला तुझे योग सामर्थ्य दाखव ना थोडेसे. तेव्हा मच्छिंद्राने विचारले, काय करून दाखवू? देवी म्हणाली, हा समोरचा पर्वत आकाशात उंच उडव व तरंगत ठेव. मग तो पुन्हा जागच्या जागी ठेव. तेव्हा मच्छिंद्राने वायुअस्त्र व नागास्त्र यांचा प्रयोग करून पर्वत उंच उडवला आणि पुन्हा योगबलाच्या सामर्थ्याने पर्वत जागच्या जागी ठेवला. देवी त्याला म्हणाली, धन्य धन्य, तू वायू आणि पर्वत यांना मित्र केलंस. त्यांचा परस्पर विरोध असूनही तू त्यांना वश केलंस. मी तुला आणखी 2 अस्त्रे देते. असे म्हणून अंबा म्हणजे हिंगला देवी हिने त्याला सर्पास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे दिली. त्याला 3 दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले व वरदान देऊन त्याला निरोप दिला. अरण्यातून तो बाहेर पडेपर्यंत अष्टभैरव त्याला निरोप देण्यासाठी आले होते. इति नवनाथ भक्तिसार अध्याय 4 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चरपडाच अडबंग कानिफ मच्छिंद्र राध्या चौरंगी रेवाणक भरती संज्ञा भूम्या ब भूर नवनाथ सिद्ध.